इयत्ता 10वी विषय इतिहास प्रकरण क्रमांक 9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन। यापूर्वी आपण पहिल्या भागात प्रकरण क्रमांक 9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन या प्रकरणातील इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन, काही नावाजलेली संग्रहालय या 2 मुद्द्यांचा अभ्यास केला आहे। या दुसऱ्या भागात उर्वरित 2 मुद्द्यांचा म्हणजे मुद्दा क्रमांक 3 ग्रंथालय आणि अभिलेखागार, मुद्दा क्रमांक 4 कोशवाङ्मय या मुद्द्यांचा विचार करणार आहोत। मुद्दा क्रमांक 3 ग्रंथालय आणि अभिलेखागार। ग्रंथालय आणि अभिलेखागार या मुद्द्यावर पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। या प्रश्नामध्ये ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे आहे, तसेच अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची आहेत असाही प्रश्न येऊ शकतो। ग्रंथालय म्हणजे केवळ ग्रंथांचा संग्रह करणे नव्हे, संग्रह केलेल्या ग्रंथांचे व्यवस्थापन होणे महत्त्वाचे असते। ग्रंथालय ही ज्ञानाची आणि माहितीची भांडारगृहे असतात। ग्रंथालय शास्त्राचा व्यवस्थापनशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, शिक्षणशास्त्र यासारख्या विषयांशी निकटचा संबंध आहे। ग्रंथांचे संकलन, त्यांचे पद्धतशीर आयोजन, जतन आणि संवर्धन, माहितीच्या स्रोतांचे प्रसारण अशी महत्त्वाची कामे ग्रंथालयामार्फत पार पाडली जातात। ग्रंथाच्या पद्धतशीर आयोजनामुळे वाचकांना हवी ती पुस्तके लगेच मिळू शकतात। यातील बहुतेक कामे अद्ययावत संगणकीय प्रणालीच्या आधारे केली जातात। वाचकांना आवश्यकतेनुसार हवे तेव्हा नेमके ग्रंथ उपलब्ध करून देणे या गोष्टीला ग्रंथालय व्यवस्थापनात अत्यंत महत्त्व आहे। तक्षशिला विद्यापीठ येथील ग्रंथालय इसवी सन पूर्व सुमारे 5वे शतक ते इसवी सन 5वे शतक या कालखंड बघा। मेसोपोटेमियातील असिरियन साम्राज्याचा सम्राट अशुरबानिपाल याचं ग्रंथालय कालखंड इसवी सन पूर्व 7वे शतक आणि इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथील ग्रंथालय कालखंड इसवी सन पूर्व 4थे शतक ही जगातील सर्वाधिक प्राचीन ग्रंथालय होती असे समजले जाते। तामिळनाडूतील तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालय हे इसवी सनाच्या 16व्या-17व्या शतकातील नायक राजांच्या काळात बांधले गेले। इसवी सन 1675 मध्ये व्यंकोची राजे भोसले यांनी तंजावर जिंकून घेतले आणि स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापन केले। व्यंकोची राजे भोसले आणि त्यांच्या वंशजांनी सरस्वती महाल ग्रंथालय अधिक समृद्ध केले। त्यामध्ये सरफोजी राजे भोसले यांचा महत्त्वाचा वाटा होता। त्यांच्या स्मरणार्थ इसवी सन 1918 मध्ये या ग्रंथालयाला त्यांचे नाव देण्यात आले। या ग्रंथालयाच्या संग्रहात सुमारे 49,000 ग्रंथ आहेत। भारतातील अनेक ग्रंथालयापैकी काही ग्रंथालय विशेष नोंद घेण्यासारखी आहेत। त्यामध्ये आहे कोलकाता येथील नॅशनल लायब्ररी, दिल्ली येथील नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी, हैदराबाद येथील स्टेट सेंट्रल लायब्ररी, मुंबई येथील लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी आणि डेव्हिड ससून लायब्ररी इत्यादी ग्रंथालयाचा समावेश होतो। ही आपल्या भारतामध्ये असणारी अतिशय महत्त्वाची ग्रंथालये आहेत। अभिलेखागारांचं व्यवस्थापन हे तांत्रिकदृष्ट्या ग्रंथालय व्यवस्थापनाचेच एक अंग आहे। महत्त्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रे त्यामध्ये कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवणे, त्यांच्या सूची तयार करणं आणि ती हवी तेव्हा उपलब्ध करून देणे ही कामं अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात महत्त्वाची असतात। त्यामुळे ही कागदपत्रे ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत विश्वासार्ह मानली जातात। संगणकीय प्रणालींच्या उपयोगामुळे ग्रंथालय आणि अभिलेखागार यांचे आधुनिक काळातील व्यवस्थापन अपरिहार्यपणे माहिती तंत्रज्ञानाशी जोडले गेले आहे। भारतातील पहिले सरकारी अभिलेखागार इसवी सन 1891 मध्ये इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट या नावाने कोलकाता येथे स्थापन झाले।
इसवी सन 1911मध्ये ते दिल्लीमध्ये आणले गेले. इसवी सन 1998मध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती KR नारायण यांनी राष्ट्रीय अभिलेखागार म्हणून ते जनतेसाठी खुले करण्यात आल्याचे जाहीर केले. ते भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत असलेलं हे खातं आहे. इसवी सन 1748 पासूनची कागदपत्रे इथे क्रमवार लावून ठेवलेली आहेत. त्यामध्ये इंग्रजी, अरबी, हिंदी, फारसी, संस्कृत, उर्दू या भाषा आणि मोडी लिपीतील नोंदींचा समावेश आहे. या नोंदींची वर्गवारी सार्वजनिक, प्राच्यविद्याविषयक, हस्तलिखिते आणि खासगी कागदपत्रे अशा 4 प्रकारात केली आहे. त्याखेरीज भारतातील प्रत्येक राज्य शासनाची स्वतंत्र अभिलेखागार आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या अभिलेखागार संग्रहालयाच्या शाखा मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपूर येथे आहेत. पुणे अभिलेखागारात मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित सुमारे 5 कोटी मोडी लिपीतील कागदपत्रे आहेत. त्याला आपण पेशवे दप्तर असे म्हणतो. यानंतर पाहूया मुद्दा क्रमांक 4, कोश वाङ्मय. कोश म्हणजे शब्दांचा, विविध माहितींचा वा ज्ञानाचा केलेला पद्धतशीर संग्रह होय. विविध ज्ञानाचे विशिष्ट पद्धतीने केलेले संकलन आणि मांडणी म्हणजे कोश. उपलब्ध ज्ञानाचं व्यवस्थापन आणि सुलभ रीतीने त्याच्या उपलब्धतेची सोय हे त्याचे उद्दिष्ट होय. आता कोशाची आवश्यकता पाहूया. कोशाची आवश्यकता. कोशांमुळे वाचकापर्यंत ज्ञान पोचवले जाते. त्याची जिज्ञासा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. एखाद्या मुद्द्याचा सविस्तर उलगडा केला जातो. वाचकाला त्याचा अभ्यास वाढवण्याची प्रेरणा मिळते. जे अभ्यासक, संशोधक असतात त्यांच्यासाठी ज्ञानाचा पूर्वसंग्रह उपलब्ध करून देऊन त्यात अधिक भर घालण्याची, संशोधन करण्याची गरज कोश निर्माण करतात. कोश वाङ्मयात राष्ट्राच्या सांस्कृतिक अवस्थेचे प्रतीक असून समाजाची बौद्धिक व सांस्कृतिक गरज ज्या ज्या प्रकारची असेल त्या प्रकारच्या कोश वाङ्मयाची निर्मिती त्या त्या समाजात होते. आता काही कोशाची वैशिष्ट्ये आपण पाहूया. कोशाच्या माहितीच्या मांडणीकरता अचूकपणा, नेमकेपणा, वस्तुनिष्ठता, बांधीवपणा आणि अद्ययावता या गोष्टी आवश्यक असतात. अद्ययावता राखण्यासाठी ठराविक काळाने कोशांच्या सुधारित आवृत्त्या किंवा पुरवण्या काढाव्या लागतात. कोश रचना आकार विल्हे म्हणजेच वर्णक्रमानुसार आणि विषयावार अशा 2 पद्धती ढोबळपणाने वापरतात. हे करत असताना वाचकाची सोय आणि माहिती शोधण्याची सोय या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. कोशाच्या शेवटी सूची दिलेली असेल तर वाचकाची उत्तम सोय होते. वरील प्रकारची कोश रचना एखादी व्यक्ती किंवा संपादक मंडळ करू शकते. कोश वाङ्मयातील लेखन करत असताना विविध विषयामधील तज्ज्ञांची गरज भासते. आता पाहूया कोशांचे प्रकार. कोशांचे प्रकार या मुद्द्यावर पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. कोशांचे प्रकार असाही प्रश्न येऊ शकतो. कोशांचे सर्वसाधारणपणे 4 विभागात वर्गीकरण करता येते. 1. शब्दकोश, 2. विश्वकोश, 3. कोश सदृश वाङ्मय, 4. सूची वाङ्मय. कोशाचा पहिला प्रकार पाहूया, शब्दकोश. यात शब्दांचा संग्रह, शब्दांचा अर्थ, प्रतिशब्द, पर्यायी शब्द, शब्दांची उत्पत्ती दिलेली असते. जे शब्दांच्या अर्थाच्या कोशाला शब्दकोश असं म्हणतात. वाचकांना शब्दाचा अर्थ सहजपणे समजावा व त्याचा शब्दाचा संग्रह वाढावा या उद्देशाने या शब्दकोशांची निर्मिती केली जाते. शब्दकोशांचे महत्त्वाचे प्रकार म्हणजे सर्वसंग्राहक, विशिष्ट शब्दकोश, परिभाषा कोश, व्युत्पत्ती कोश, समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्दकोश
मनी वाक्प्रचार संग्रह कोश. दुसरा प्रकार पाहूया कोशांचा. विश्वकोश. विश्वकोश म्हणजे असा ग्रंथ की ज्यात विश्वातील सर्व ज्ञान विषयानुरूप स्वरूपात एकत्र केलेले असते. विश्वकोशाचे दोन भाग पडतात. एक सर्वसंग्राहक, उदाहरण एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका, महाराष्ट्रीय ज्ञानकोश, मराठी विश्वकोश इत्यादी. दुसरा भाग विशिष्ट विषय प्रकोश. हे एखाद्या विषयाला वाहून घेतलेले कोश असतात. उदाहरण भारतीय संस्कृती कोश, व्यायाम ज्ञानकोश इत्यादी. विश्वकोशातील माहिती अभ्यासपूर्ण असल्याने ती विश्वासार्ह असते. तिसरा प्रकार कोशाचा कोशसदृश वाङ्मय. यात एखाद्या विषयाची समग्र मांडणी केलेली असते. यामध्ये एखाद्या विशिष्ट विषयावर तज्ज्ञांकडून लेख लिहून घेऊन ग्रंथ निर्मिती करतात. उदाहरण महाराष्ट्र जीवन खंड 1-2, शहर पुणे खंड 1-2, इयरबुक, मनोरमा टाइम्स ऑफ इंडिया. कोशाचा प्रकार चौथा सूची वाङ्मय. ग्रंथाच्या अखेरीस दिलेली त्या ग्रंथातील व्यक्ती, विषय, स्थळे व ग्रंथ यांची यादी, शब्द यांच्या याद्यांना सूची असं म्हणतात. सूची सहसा आकारविल्ले असते. ती त्या ग्रंथाच्या वाचनास मदत करणारी असते. उदाहरण मराठी नियतकालिकांची, ताते यांची सिद्ध केलेली सूची. त्यात पाहूया पुढचा मुद्दा कोश आणि इतिहास. इतिहास विषयात आणि कोशात वस्तुनिष्ठतेला महत्त्व असते. हा या दोघांमधला समान धागा आहे. प्रत्येक राष्ट्रातील प्रत्येक भाषेतील विश्वकोश वेगळे असतात कारण त्यांचे प्राधान्यक्रम वेगळे असतात. स्वराष्ट्राची ध्येयधोरणे, जीवनमूल्ये, आदर्श यांचा प्रभाव कोशावर पडतो. तत्त्वज्ञान आणि परंपरा यांचाही प्रभाव कोशावर पडतो. राष्ट्रीय अस्मिता जागी करण्याचा प्रयत्न कोशाद्वारे करता येतो. उदाहरण महादेव शास्त्री जोशी संपादित भारतीय संस्कृती कोश. जीवनाच्या विविध क्षेत्रामधील ज्ञान सर्वांच्या विकासासाठी उपलब्ध करून देणे ही कोश रचनेची एक प्रेरणा असते. ज्ञानार्जन व ज्ञानप्रसार यास एक जीवनश्रद्धा मानून त्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक स्वरूपात प्रयत्न केले जातात. म्हणून कोश म्हणजे समाजाचे मानचिन्ह समान समजले जाते. समाजाची प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा प्रातिनिधिक आविष्कार कोश रचनेत बघायला मिळतो. इतिहास विषयाशी संबंधित कोश. इतिहास विषयाशी संबंधित कोश या मुद्द्यावर थोडक्यात टिपाल्या. स्थळकोश, 2 विश्वकोश, 3 संज्ञाकोश अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. म्हणजे या मुद्द्यावर टिपाल्या अशा प्रकारच्या प्रश्नाला महत्त्व आहे. इतिहास या विषयातील कोश परंपरा समृद्ध आहे. रघुनाथ भास्कर गोडबोले यांचा भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश हा आद्य कोश होय. भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोशात प्राचीन काळातील भारतीय व्यक्ती आणि स्थळे यांचा अंतर्भाव आहे. या कोशात भारतवर्षात पूर्वी आपणामध्ये जे प्रख्यात लोक होऊन गेले त्यांच्या स्त्रिया, त्यांचे पुत्र, त्यांचा धर्म, त्यांचे देश व राजधान्या, तसेच त्या देशातील नद्या व पर्वत इत्यादिका सहित जो इतिहास तो यात दिला आहे. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे 23 खंड आहेत. मराठी माणसांना बहुश्रुत करावे, त्यांच्या ज्ञानाची कक्षा विस्तारावी, त्यांच्या विचारांचे क्षेत्र अधिक व्यापक व्हावे आणि जगातील प्रगत लोकांच्या बरोबरीनं त्यांनी प्रगल्भ व्हावे, ही केतकरांची ज्ञानकोश रचनेमागील भूमिका होती. या खंडामधून त्यांनी व्यापक इतिहासाची मांडणी केलेली आहे.
यापुढचा आपण महत्त्वाचा कोश पाहूया, तो म्हणजे भारतवर्षीय चरित्रकोश होय. सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी भारतीय चरित्रकोश मंडळाची स्थापना करून तिच्यातर्फे भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश, भारतवर्षीय मध्ययुगीन चरित्रकोश, भारतवर्षीय अर्वाचीन चरित्रकोश असे 3 चरित्रकोश संपादून प्रसिद्ध केले. या कोशांची कल्पना यावी म्हणून प्राचीन चरित्रकोशातील नोंदी बघता येतील. या कोशात श्रुती, स्मृती, सूत्रे, वेदांगे, उपनिषदे, पुराणे तसेच जैन व बौद्ध साहित्यातील निर्देशित व्यक्तींची माहिती देण्यात आली आहे. तसेच या आपल्या पुस्तकामध्ये माहीत आहे का तुम्हाला, या सदरामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण कोशांची आपल्याला इथं नावं सांगितलेली आहेत. एक, संगीत शास्त्रकार व कलावंत यांचा इतिहास, तो लक्ष्मण दत्तात्रय जोशी यांनी लिहिलेला आहे. क्रांतिकारकांचा चरित्रकोश शरादाते, ज्यात भारतातील सुमारे 250 क्रांतिकारकांची चरित्र व छायाचित्रे आहेत. 3, स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश नरफाटक, या कोशात स्वातंत्र्य लढ्यात प्रत्यक्ष देहदंड, कारावास भोगलेल्या व स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाच्या निरनिराळ्या क्षेत्रात काम केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती आहे. स्थळकोश, इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोल महत्त्वाचा आहे. विविध ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश आहेत. 1, मानभो पंथातील मुनिव्यास यांनी रचलेला स्थानपोथी, या ग्रंथात मानभो पंथाचे प्रवर्तक श्रीधर स्वामी ज्या ज्या गावी गेले त्या गावांची तपशीलवार नोंद आहे. हे 14व्या शतकातील आहे. तत्कालीन महाराष्ट्राची कल्पना या ग्रंथावरून येते. लीळा चरित्रातील विविध घटना केव्हा, कोणत्या स्थळी व कोणत्या प्रसंगाने घडल्या हेही स्थानपोथीकार सांगतात. त्यामुळे श्री चक्रधर स्वामींच्या चरित्र लेखनासाठी हा उत्तम संदर्भ ग्रंथ आहे. 2, प्राचीन भारतीय स्थलकोश 1969, सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी या कोशाची रचना केली आहे. वैदिक साहित्य, कौटिल्य अर्थशास्त्र, पाणिनीचे व्याकरण, वाल्मिकी रामायण, महाभारत, पुराणे, मध्ययुगीन संस्कृत आणि शब्दकोश साहित्य, तसेच फारसी, जैन, बौद्ध, ग्रीक आणि चिनी साहित्य यामधील भौगोलिक स्थळांची माहिती कोशात दिली आहे. स्थळकोश हे इतिहास लेखनाचे महत्त्वाचे साधन आहे. त्यानंतर पाहूया विश्वकोश. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा व साहित्य यांच्या अभिवृद्धीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्यिक संस्कृती मंडळाच्या वतीनं मराठी विश्वकोश निर्मितीस चालना दिली. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली विश्वकोश निर्मिती सुरू झाली. जगभरातील ज्ञान सार रूपानं या कोशामध्ये आणले आहे. इतिहास विषयाशी निगडीत असणाऱ्या महत्त्वाच्या नोंदी यात आहेत. भारतीय संस्कृती कोश, महादेव शास्त्री जोशी यांच्या संपादकत्वाखाली भारतीय संस्कृती कोशाचे 10 खंड तयार करण्यात आले. या कोशामध्ये असे तो हिमालय असा भारताचा इतिहास, भूगोल, भिन्न भाषिक लोक, त्यांनी घडवलेला इतिहास, सण उत्सव, सांस्कृतिक बाबी यांची दखल घेण्यात आली आहे. त्यानंतर आहे संज्ञा कोश. कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना अनेक शब्द असे असतात की ज्यांचा नेमका अर्थ समजण्यास अडचण येते. म्हणून इतिहासातील संज्ञा वेगळ्या काढून त्या समजावून सांगणारे कोश इतिहासात तयार करतात. त्यांना आपण संज्ञाकोश असे म्हणतो आणि या संज्ञाकोशांचा अभ्यासकांना उपयोग होतो. इतिहास विषयाच्या अभ्यासकांना कोशरचनेच्या कामात भरपूर संधी उपलब्ध आहे. कोणत्याही विषयावरचा कोश असो त्याला इतिहासाची जोड आवश्यक असते. प्रत्येक विषयाला इतिहास असतो. इतिहासाचे अभ्यासक कोशांच्या अभ्यासातून घटनाकोश, दिनविशेष, व्यक्तिकोश, संज्ञाकोश, स्थलकोश इत्यादी कोश तयार करण्यात सहभागी होऊ शकतात. थोडक्यात
ग्रंथालय व संग्रहालय यांच्यामुळे अभ्यासकाला इतिहास लेखन करणे सुलभ जाते. तसेच मनोरंजन आणि पर्यटनाला चालना मिळते. यातून व्यवसाय आणि रोजगार मिळण्यास मोठी संधी प्राप्त होते. त्याचप्रमाणे इतिहासाचा अभ्यास करणाऱ्याला कोशवाङ्मय उपयुक्त ठरते, तर कोशवाङ्मया निर्मितीला इतिहासाची जोड द्यावीच लागते. रोजच्या जीवनातील कोणतीही गोष्ट असो, व्यवसायाचे कोणतेही क्षेत्र असो, त्या गोष्टीचा त्या व्यावसायिक क्षेत्राचा विकासाचा स्वतःचा इतिहास असतो आणि त्या इतिहासाच्या ज्ञानाचा व्यवसायातील कौशल्यवृद्धीसाठी उपयोग होतो. हे तुमच्या लक्षात आले असेल. इतिहास या विषयात प्रावीण्य संपादन केले तर अनेक क्षेत्रामधील व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. अशा प्रकारे आज आपण ऐतिहासिक ठेवांचे जतन या प्रकरणातील ग्रंथालय आणि अभिलेखागार व कोशवाङ्मय या 2 मुद्द्यांचा अभ्यास केला आहे.